वयाच्या 70व्या वर्षी आज मला माझ्या शरीराबद्दल एक नवीन माहिती कळली. नमस्कार मित्रांनो, रवी करंदीकर. आणि ही जी मला आज माझ्या शरीराबद्दल शरीराची नवीन ओळख झाली ना, त्याच्यामुळे मला एक महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. काय होतं की मी दर महिन्याच्या पहिल्या सोमवार सकाळपासून गुरुवार सकाळपर्यंत 3 दिवस 72 तासांचा वॉटर फास्ट करतो. म्हणजे हे 72 तास हे 3 दिवस मी फक्त पाणी पितो, बाकी काही खात नाही, पित नाही, फक्त पाणी. आणि मग काय होतं की शुक्रवारी मी सिंहगडवर जातो. तो शुक्रवारी सिंहगड जेव्हा मी चढतो आणि उतरतो, तर त्यावेळेला ना पहिली गोष्ट काय होते की मला खूप हलकं वाटतं. तर मी अशी कल्पना केलेली होती की 3 दिवस फक्त पाणी प्यायल्यामुळे माझं वजन काही ग्रॅम वगैरे कमी झालेलं असेल, तर त्यामुळे मला हलकं हलकं वाटत असेल है ना, हे मला कळलेलं होतं. पण दुसरी एक गोष्ट लक्षात यायची की माझ्या सगळ्या हालचाली, चढतानाच्या उतरतानाच्या सगळ्या हालचाली भयंकर सहज व्हायच्या, स्मूथ व्हायच्या. म्हणजे चढणं उतरणं मला खूप सोपं जातं ते. तर मी त्याचं असं वर्णन केलेलं होतं ना की 3 दिवस उपास केल्यामुळे माझ्या जसं एखाद्या व्हेकलचं, कार असेल किंवा स्कूटर असेल, मोटरसायकल असेल, तर आपण सर्व्हिसिंग करून आणल्यानंतर जसं सगळं इंजिन पासून सगळ्या गोष्टी अशा स्मूथ चालतात ना, तर तसं 3 दिवस पाणी पिऊन राहिल्यामुळे माझ्या शरीरातल्या पेशींचं जे क्लिन्सिंग झालेलं आहे, म्हणजे मी वॉटर फास्ट जो करतो तो बेसिकली पेशींच्या करतो ना, सेल्युलर लेव्हलवर, की ज्या मेलेल्या पेशी आहेत तर त्या नष्ट करून टाकाव्यात है ना, आणि सगळ्या ताज्या टवटवीत पेशी फक्त शिल्लक राहाव्यात. तर ते पेशींच्यामुळे माझी हालचाल, म्हणजे माझं इंजिन सर्व्हिसिंग होतं आणि त्यामुळे मी असं स्मूथ चालतो वगैरे. तर असं मला वाटत होतं ते. तर ठीक आहे ना, म्हणजे शेवटी काय की हे बघा, एक लक्षात घ्या की मी सुद्धा माझ्या शरीराकडे एक यंत्र म्हणून बघत होतो. आणि मला असं वाटत होतं, आणि आपण तसंच करतो ना, आपण शरीर म्हणजे काय, आपल्याला 3 गोष्टी माहिती असतात. हाडं असतात, म्हणजे हाडांचं स्ट्रक्चर असतं. दुसरं मसल्स असतात, ते आपल्याला माहिती असतात. पण आपली हाडं मोडतात, मसल काय दुखतात, मरगळतात, सुचतात वगैरे है ना. आणि तिसरी गोष्ट असते म्हणजे फॅट. आता जगातल्या प्रत्येक माणसाला आपल्या अंगावरच्या फॅट बद्दल सध्या तर फारच जाणीव झालेली आहे की फॅट कमी असावं, जास्त असावं वगैरे. आणि तर या 3 गोष्टींच्या शिवाय माझ्या शरीरामध्ये आणखीन काही आहे हे मला माहिती नव्हतं. हाडं, मसल्स आणि फॅट ह्याच्याशिवाय माझ्या शरीरात आणखीन काही आहे हे मला माहिती नव्हतं. बरं, ब्रेन म्हणजे ब्रेनला मी मसलच समजतो ना, है ना. तर आज मला असं कळलं, आणि ते सुद्धा कशामुळे कळलं की सकाळी सकाळी ना, आयला हे युट्यूब ना फार त्रास देतो. खरं मी सकाळी सकाळी ना कुठलाही व्हिडिओ बघत नाही. मी फक्त म्हणजे नेहमी सकाळी ऐकतो ना, तर तेवढं फक्त मी ऑन करतो आणि स्क्रीन ऑफ करतो. पण आज मला तो व्हिडिओ दिसला, आणि काय व्हिडिओ चॅनलचं नाव होतं, ह्युमन गराज वगैरे. आणि एका हेल्थ एक्सपो मध्ये एक माणूस भाषण देत होता. तर त्याच्यामध्ये फॅशिया असा विषय होता, फॅशिया. तर मला वाटलं, कळेना की हे फॅशिया काय प्रकरण आहे, म्हणून मी तो व्हिडिओ बघितला. तर त्यामुळे मला कळलं की माझ्या शरीरामध्ये हाडं, मसल्स, फॅट याच्याशिवाय फॅशिया नावाची गोष्ट आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय की त्या माणसांनी असं सांगितलं, आणि मी एकदा तो व्हिडिओ बघितला आणि त्याच्यानं मला जे कळलं ते मी सांगतोय बरं का.
पण मला ते खूप इंटरेस्टिंग म्हणून मी सांगतोय तुम्हाला. मला माहिती नाही की तुम्हाला माहितीये का की फॅशिया नावाचा पदार्थ आपल्या शरीरात असतो. तुम्हाला माहितीये की नाही मला माहिती नाही, मला तर माहिती नव्हता. तर मुद्दा काय आहे की त्यांनी असं सांगितलं की आपण फक्त मसल्स आणि बोन्सचा विचार करतो आणि आपण ट्रीटमेंट जी आहे ती मसल्स आणि बोन करता घेतो. अरे हा, आणखीन एक गोष्ट असते ती विसरून गेलो, रक्त. रक्त तर आपल्याला माहिती आहे ना, ते रक्त माहिती आहे. आणि मग बाकी सगळे अवयव असतात हे आपल्याला माहिती आहे ना. तर सांगायचा मुद्दा काय की हे सगळे बाकीचे अवयव आणि रक्त आणि हाडं आणि मसल्स, तर ह्याचे जे आजार होतात, तर त्याच्याकरता सध्याचा जो औषधोपचार आहे तो फक्त त्या गोष्टींवर आहे. त्याच्या बरोबरीने किंवा त्याच्या ऐवजी त्याचं म्हणणं असं आहे की आपल्या शरीरातला हा जो फॅशिया नावाचा प्रकार आहे. आता फॅशिया काय प्रकार आहे, मराठीमध्ये सांगायचं झालं तर ते एक तंतूचं जाळं आहे. आणि हे जे तंतूचं जाळं आहे ना, ते ऍक्च्युली या आपल्या सगळ्या अवयवांभोवती, सगळ्या मसल्स भोवती, सगळ्या हाडांच्या भोवती गुंतलेलं आहे ते. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींच्या हालचाली होतात, म्हणजे मसल्सच्या आणि बोन्सच्या हालचाली होतात, हाडांच्या हालचाली होतात त्या. तर त्याचं म्हणणं असं आहे की मेडिकल फील्ड या फेशियाला एक डंब म्हणजे कळलं ना, डंब ज्याला काही कळत नाही असा एक तंतूंचं जाळं आहे असं समजतं, पण त्याचं असं म्हणणं आहे की ते डंब नाहीये, ते इंटेलिजंट आहे, ते सेन्सिटिव्ह आहे आणि ते मुख्यत्वे पाण्यापासून निर्माण झालेलं आहे. त्याच्यामध्ये पाणी खूप असतं, पाण्याचं आहे असं समजा म्हणजे. आणि किंवा त्याच्या ज्या हालचाली आहेत त्या बेसिकली पाण्याचे बुडबुडे, म्हणजे ते एकमेकांशी जेव्हा संवाद होतो, त्यांचा कनेक्शन्स होतं, तर त्याला पाण्याच्या बुडबुड्यांमधनं ते संदेश दिले जातात वगैरे. तर मुख्य मुद्दा काय आहे की त्याच्यामध्ये पाणी हा महत्वाचा घटक आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे. हे ऐकल्यानंतर मी जे तुम्हाला सांगत होतो ते माझ्या असं लक्षात आलं, हा आणखीन एक त्यांनी महत्वाचा मुद्दा असा सांगितला की आपला प्रॉब्लेम म्हणजे आत्ताच्या सध्याच्या कल्चरचा प्रॉब्लेम असा आहे की डिहायड्रेशन, म्हणजे पाणी कमी पिणे. आपण पाणी खूप कमी पितो. आपलं शरीर हे ऍक्च्युली म्हणजे शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी आहे. शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी आहे हे आपल्याला माहिती असतं, पण ते त्याच्याकडे आपण विशेष लक्ष देत नाही. तर डिहायड्रेशन हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे ते फेशियाचं फंक्शन नीट होत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की एकंदरीत म्हणजे आपलं जे आज जीवन जे बैठ झालेलं आहे, हालचाली कमी झालेल्या आहेत, त्याच्यानंतर जे पोल्युटेड सगळं वातावरण आहे, तर त्याच्यामुळे अन्नाबरोबर, पाण्याबरोबर आणि वातावरणातनं आपल्या या फेशियामध्ये जी मेटल्स आणि नको त्या गोष्टी ज्या जातात त्यामुळे ते कंटॅमिनेट होतं. तर मुळात काय की पाणी कमी आहे आणि जे आहे ते कंटॅमिनेटेड आहे, तर त्यामुळे त्या फेशियाचं फंक्शन नीट होत नाही. आणि फेशियाचं फंक्शन नीट होत नसल्यामुळे मुख्यत्वे आपल्या इतर अवयवांना है ना, आणि आपल्या मसल्सना आणि आपल्या बोन्सना फंक्शन करायला त्रास होतो. तर त्याचं म्हणणं असं आहे की म्हणून आपलं फेशियाची हेल्थ नीट जर आपण ठेवली तर आपली प्रकृती चांगली राहील, आपल्या ऍक्शन्स चांगल्या होतील. आणि त्यांनी भाषणाची सुरुवात कशी केली माहितीये का, बघा माझा चेहरा या वर्षी असा होता आणि आता असा आहे. त्याचं म्हणणं असं आहे की फेशिया जर आपण नीट मेंटेन केला तर आपण तरुण दिसू, म्हातारे दिसणार नाही. तर सांगायचा मुद्दा काय की फेशिया हा प्रकार मला माहिती नव्हता,
त्याचं महत्व मला माहिती नव्हतं. आणि मला मगाशी जे मी तुम्हाला सांगत होतो ना, तर वॉटर फास्ट मी जेव्हा करतो 3 दिवस 72 तास, तर त्यावेळेला मी पाणी भरपूर पितो ना. पाणीच पितो ना, दुसरं काही पितच नाही, पाणी पितो ते. तर ते पाणी प्यायल्यामुळे माझी फेशियाची हेल्थ सुधारते, फेशियाची क्वालिटी सुधारते, फेशियाचं फंक्शन सुधारतं. आणि ते फेशियाचं फंक्शन सुधारल्यामुळे मला गड चढणं, सिंहगड चढणं उतरणं ह्याच्या ज्या हालचाली कराव्या लागतात, तर त्या जास्त स्मूथ होतात. मला काय वाटत होतं, मला असं वाटत होतं की मी अन्न खात नाही, फक्त पाणी पितो आणि उपास करतो, त्यामुळे सेल्युलर लेव्हलवर जे क्लिन्झिंग होतं, म्हणजे माझ्या वाईट पेशी जातात, फक्त चांगल्या पेशी राहतात, आणि मी अन्न खात नाही, त्यामुळे शरीर पण सगळं स्वच्छ होतं. तर हा सेल्युलर लेव्हलच्या क्लिन्झिंग हे मुवमेंट, म्हणजे चढण्या उतरण्याचा फंक्शन स्मूथ होण्याचं कारण नाहीये. बेसिकली पाणी प्यायल्यामुळे फेशियाची क्वालिटी आणि फेशियाचं फंक्शन सुधारतं, त्यामुळे माझ्या सगळ्या हालचाली स्मूथ होतात. त्यामुळे मी सिंहगड चढणं आणि उतरणं असं त्या शुक्रवारी, महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी मी अतिशय एन्जॉय करतो, म्हणजे भयंकर एन्जॉय करतो. हे का ते मला कळलं, हे कळल्यामुळे मला खूप बरं वाटलं. आणि त्याचं म्हणणं मला पटलं बरं का. कारण एक लक्षात घ्या की आपण पाणी कमी पितो, पण आपल्याला पाण्याची गरज आहे हे ओळखून, अरे लिक्विड बेस्ड इंडस्ट्रीज आज केवढ्या मोठ्या झालेल्या आहेत. सगळी कोल्ड्रिंक्स, कोका कोला, पेप्सी, चहा, कॉफी, अरे सिंहगडावर सुद्धा ताक. म्हणजे या केवढ्या मोठ्या इंडस्ट्रीज झालेल्या आहेत. आणि आपण साधं पाणी कमी पित असलो तरी या गोष्टी आपण पित असतो. चहा पिया म्हणजे तरतरी येईल, है ना, कोल्ड्रिंक पिया, हे खाताना त्याच्यावर कोल्ड्रिंक प्यायलं की बरं वाटतं. त्याचं म्हणजे आपल्याला लागणाऱ्या तहानेचं आणि आपल्या शरीरातल्या पाण्याचं महत्व लक्षात घेऊन ह्यांनी आपण पाणी पिणार, तर ह्यांनी त्या पाण्यामध्ये काय काय आहे, म्हणजे आता कोल्ड्रिंक्स ना तर काय शुगरेटेड वॉटरच असं म्हणतात ना, म्हणजे कार्बोनेटेड आहे, त्याच्यावर ते शुगरेटेड पण आहे ते. तर चहामध्ये आपण काय घालून त्याचं एक चांगलं पेय तयार करतो. तर तेव्हा मला असं कळलं की याचं म्हणणं खरं असलं पाहिजे. कारण फूड इंडस्ट्रीपेक्षा ना ही लिक्विड बेस्ड ड्रिंक इंडस्ट्री जी आहे ना, म्हणजे ड्रिंक पासून सुद्धा बरं का, तर ही जास्त मोठी झालेली आहे. शेवटी या सगळ्या इंडस्ट्रीज काय माहितीये का, की आपल्या शरीराची रचना आणि त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीला महत्व आहे हे लक्षात घेऊनच त्याचा जास्तीत जास्त गैरफायदा घेऊन आपली प्रॉडक्ट तयार करतात. आणि त्या प्रॉडक्टमध्ये असं काही अट्रॅक्टिव्ह करतात की आपल्या ज्या बेसिक गरजा आहेत त्याच्याबरोबर आपली करमणूकच म्हणायला पाहिजे, है ना, किंवा आपल्या इतर हौशी वगैरे वगैरे वगैरे, म्हणजे त्यामुळे आपल्याला त्या प्याव्यासा वाटतात की साधं पाणी प्यायला नको, कोल्ड्रिंक पिऊ, चहा पिऊ, सरबत पिऊ, ताक पिऊ, असं जे काय होत होते. तर सांगायचा मुद्दा काय आहे की बरीचशी ही जी पेय आहेत, तर ती जरी लिक्विड असली तरी त्याच्यामुळे आपल्या शरीराचं डिहायड्रेशन होत आहे, सगळ्यांना माहिती आहे. दारू किंवा कोल्ड्रिंक प्यायल्यामुळे आपल्या शरीराचं डिहायड्रेशन होत आहे, सगळ्यांना माहिती आहे. तर चहा कॉफी मध्ये इतर जी पेय त्यांनी मिक्स केलेली असतात त्याचे परिणाम आपल्याला होतात, आणि त्याच्यामुळे आपलं हायड्रेशनचा बेनिफिट मिळण्यापेक्षा इतर निगेटिव्ह परिणाम जास्त होतात, हे आपल्याला माहिती आहे. तर त्यामुळे सांगायचा मुद्दा काय की फेशियाचं आपल्या शरीरातलं महत्व, फेशिया हा एक आपल्या शरीराचा एक महत्वाचा घटक आहे, हे आज मला कळलं. तर तो मेंटेन करण्याकरता हालचाली करणं वगैरे या गोष्टी बरोबरच
पाणी पिणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हे मला कळलं. आणि माझ्या आणि हे फेशिया जर मी नीट ठेवला तर मी तरुण दिसेन. आणि माझ्या सगळ्या हालचाली पण चांगल्या स्मूथ ऍक्टिव्ह चांगल्या हालचाली होतील. आणि त्यामुळे माझं वय वाढलं ते मी नुसता दिसायला चांगला नाही, मी ऍक्टिव्ह पण राहीन असं मला वाटलं. हा, आणखीन एक अशी गोष्ट झाली. हा, काल फार मजेशीर गोष्ट झाली. काल काय झालं, काल मी वकिलाकडे गेलो होतो आणि वकिलाकडून साधारणतः ते 11-11:30 चालत चालत घरी आलो. मी एक अर्धा तास चाललो. तर ते चालताना ना माझ्या असं लक्षात आलं की मी त्याचं वर्णन असं करतो बरं का, की माझं शरीर गोठलं आहे आणि त्यामुळे माझ्या शरीराच्या हालचाली नीट होत नाहीयेत. माझं शरीरातलं लिक्विड जे आहे ना ते गोठून गेलेलं आहे. तर त्यामुळे मला सगळं शरीर असं जोड झाल्यासारखं वाटत होतं. आणि असा मी कसा बसा हळूहळू चालत येऊन पोचलो. हा व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की अरे, त्यावेळेला ऍक्च्युली माझं डिहायड्रेशन झालेलं होतं, माझ्या शरीरातलं पाणी कमी झालेलं होतं आणि मी त्यावेळेला पाणी पिणं आवश्यक होतं. आता प्रॉब्लेम असा आहे ना की डिहायड्रेशन हा शब्द मी नेहमी ऐकतो ट्रेक करताना, रनिंग करताना, नाही का, ट्रेल रनिंग किंवा कुठलंही रनिंग करताना माणसं बरोबर पाणी पितात आणि सारखं पाणी पित राहतात. तर पळणं, ट्रेकिंग करणं या जेव्हा आपण ऍक्टिव्हिटी करतो त्यावेळेला आपल्याला पाण्याचं महत्व आणि डिहायड्रेशन होणं हा फार गंभीर प्रॉब्लेम आहे. डिहायड्रेशन होऊ नये म्हणून आपण कायम हायड्रेटेड राहण्याचा प्रयत्न करतो आणि पळता पळता सुद्धा पाणी पितो. कित्येक लोक तर तोंडात ट्यूब घालून पाणी पाजतात स्वतःला. तर पण नॉर्मल आयुष्यामध्ये, डे टू डे लाईफ मध्ये, ऑफिस, व्यवसाय, घरी बसणं असं जे नॉर्मल आपलं डे टू डे रुटीन असतं, तर त्याच्यामध्ये आपल्या शरीराला किती पाणी लागतं ह्याचा आपल्याला अंदाज येत नाही. आणि इतर नको ते जे आपण गोष्टी करतो त्याच्यामुळे आपण आपल्या शरीरात पाणी जातंय असं आपल्याला वाटतं. पण ऍक्च्युली आपण डे टू डे लाईफ मध्ये सुद्धा नॉर्मल ऍक्टिव्हिटीज करत असताना सुद्धा डिहायड्रेशन फेस करत असतो. तर त्यामुळे ते लोक जे सांगतात ना की दिवसामध्ये इतके लिटर पाणी प्या, तितके लिटर पाणी प्या, सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा पाणी प्या, कोणी 1 ग्लास सांगतं, कोणी 1 तांब्या सांगतं, कोणी 1 लिटर सांगतं, कोणी अर्धा लिटर सांगतं. तर हे पाणी प्या पाणी प्या पाणी प्या हे कशाकरता सांगितलं जातं, तर त्याच्यामुळे तुमचं फेशिया चांगल्या प्रकाराने काम करेल. काय गंमत आहे ना, वॉटर फास्टच्या दिवशी मला पाण्याचं महत्व कळलं. आणि नवीन मला जे वाटत होतं ना काय की हाडं, मसल्स, पेशी, अवयव, रक्त ह्याच्याशिवाय, अर्थात फॅट ह्याच्याशिवाय हे जे फॅशिया नावाचं तंतूंचं जाळं आपल्या शरीराभोवती आहे आणि त्यामुळे आपल्या या हाडाचं जे स्ट्रक्चर आहे, हा जो आपल्या शरीराचा हाडाचा सांगाडा आहे, तर तो नीट एकत्र बांधला जातो आणि तो नीट काम करतो. हे वॉटर, आणि तो जर नीट, ते तंतूंचं जाळं जर नीट राहायला, काम करायला हवं असेल तर पाणी प्यायला पाहिजे आहे. हे वॉटर फास्टच्या दिवशी मला कळलं. वाह, थँक्यू युट्यूब. आता मी घरी जातो आणि माझा 72 तासाचा वॉटर फास्ट सोडतो. पण वॉटर फास्ट सोडला तरी सुद्धा मी पाणी पित राहतो. आता मी जेव्हा वॉटर फास्ट मी 3 दिवस करतो, पण बाकीचे इतर दिवस आहेत नेहमी फक्त साधारणतः सकाळी 8 ते 12-1 पर्यंतच मी
अन्न खातो त्याच्यानंतर मी अन्न खात नाही, तर ते जे उरलेले तास आहेत ना, तर त्याच्यामध्ये मी आता असं ठरवलेलं आहे की त्यावेळेला मी चहा कॉफी पेक्षाही शुद्ध पाणी प्यायचा निश्चय केलेला आहे. इव्हन काही वेळेला असं होतं ना, मला सुद्धा वाटतं ना, मला चहा प्यायला आवडतं, मला असं वाटतं जरा चहा प्यावा, तर चहा प्यावा असं वाटलं की मी असं आता समजणार आहे की माझ्या शरीराला तहान लागलेली आहे पाण्याची, चहाची नाही, पाण्याची. तर 10 रुपयाचं कटिंग पिण्यापेक्षा 10 रुपयाचं पाणी प्यावं आणि जवळ कायम पाण्याची बाटली ठेवावी आणि पाणी पीत पीत राहावं, असं मी आता ठरवलेलं आहे. म्हणजे फक्त 8 ते 12 मध्ये अन्न खायचं आणि इतर वेळेला अन्न खायचं नाही एवढा निश्चय जो पूर्वी होता, त्याच्याऐवजी 12 पासून सकाळी 8 पर्यंत, दुपारी 12 पासून सकाळी 8 पर्यंत झोपलेला भरपूर पाणी पीत राहायचं, असा आज मी एक नवीन निश्चय केलेला आहे. आणि हे जर मी करत राहिलो तर मी नुसता तरुण दिसणार नाही, माझ्या ऍक्शन्स सुद्धा वयाबरोबर मी थकणार नाही. वय वाढलं तरी माझ्या ऍक्शन्स चांगल्या होतील, ऍक्टिव्ह राहील, है ना. मला चालणं चढणं, गड चढणं, चालणं बिळणं, धावपळ करणं, जॉगिंग बिगिंग करणं, त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मला नीट करता येतील. वा चला येतो, नमस्कार.